आज मी तुम्हाला कटाची आमटी दाखवणार आहे। कटाची आमटी बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया। इथे मी गरम मसाल्यात 2 तमालपत्र घेतलेत, 1 चमचा खसखस, 1 चमचा बडीशोप, 2 पिवळी वेलची, 1 काळी वेलची, 4 लवंगा, 2 दालचिनीचे तुकडे, 1 स्टार फूल, 1 चमचा धने। कांदा खोबऱ्याच्या वाटणामध्ये बघूया। इथे मी घेतले 3 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरलेले, पाव वाटी सुक्या खोबऱ्याचा तुकडा, त्याचे तुकडे करून घेतलेले, 8 ते 10 पाकळ्या लसणाच्या, थोडंसं आलं, कोथिंबीर आणि 2 चमचे शिजवलेली चण्याची डाळ आहे आणि फोडणीसाठी कढीपत्ता। इथे मी एका छोट्या भांड्यामध्ये कटाची आमटी बनवण्यासाठी डाळी शिजवलेलं काढून घेतलेलं पाणी आहे आणि या डिशमध्ये मला वेगळं वाटण करायचं आहे। जी माझ्याकडची पद्धत आहे, ज्या वाटण टाकून त्याची फोडणी देऊन त्या पद्धतीने कटाची आमटी केली जाते। त्यासाठी इथे मी पाव वाटी सुक्या खोबऱ्याचा तुकडा घेतला आहे, त्याचे बारीक तुकडे करून घेतलेत, 8 ते 10 पाकळ्या लसणाच्या आहेत, इथे थोडासा तुकडा आल्याचा आहे, थोडीशी कोथिंबीर, 8 ते 10 पानं कढीपत्त्याची आहे आणि ह्याच्यातलं खोबरं आपण पहिल्यांदा लालसर भाजून घेणार आहोत आणि याचे जाडसर वाटण करायचं आहे। चला तर मग कटाची आमटी करायला सुरुवात करूया। लो टू मीडियम फ्लेमवरती खोबरं लालसर भाजून घ्यायचे। छान लाल झालंय, आता काढून घेऊया। हे मी जाडसर वाटण करायचं ते खोबरं आहे, ते मी चांगलं लालसर भाजून घेतलं। कांदा खोबऱ्याच्या वाटणातलं खोबरं तेल टाकून लालसर भाजून घ्यायचं आहे। खोबरं छान लालसर भाजून झाले, आता आपण कांदा भाजून घेऊया। कांदा चांगला लालसर भाजायचा आहे, कांदा सतत हलवत राहायचं, जास्त जाळायचं नाही त्याला, त्यामुळे ना आमटीला कडवट चव येते। कांदा थोडासा लाल झाला आहे, आता त्यात आपण सगळे गरम मसाला टाकून घेऊया। मी तमालपत्राचे बारीक तुकडे केले, त्यामुळे लवकर भाजले जातील। चांगला लालसर होईपर्यंत भाजायचं आहे। कांदा भाजताना सतत हलवत राहायचं, गरम मसाला जळू नये म्हणून कांदा सारखा हलवत राहायचं आहे। कांदा मसाल्याचा मस्त सुगंध सुटला आहे। तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा, मला आशा आहे की तुम्हाला नक्की आवडेल। कांदा चांगला लाल भाजून झाला आहे, तुम्ही बघू शकता कांद्याचा कलर चेंज झाला आहे। आधीच्या कांद्यामध्ये आणि आताच्या कांद्यामध्ये, भाजलेल्या कांद्यामध्ये खूपच फरक आहे। आता आपला मसाला तयार झाला आहे, आता गॅस बंद करूया। कांदा थंड झाल्यानंतर मसाला वाटून घेऊया। आता आपण जाडसर वाटण तयार करून घेऊया। पहिल्यांदा खोबरं टाकूया, लसूण, आलं, कोथिंबीर आणि कढीपत्ता यांचं थोडंसं जाडसर वाटण करायचं आहे। अशा पद्धतीने हे जाडसर वाटण तयार करून घेतले। फोडणी दिल्यानंतर खाताना जर एखादा जर खोबऱ्याचा असा तुकडा जर दाताखाली आला ना, खूप मस्त लागतं, याची चवच वेगळी लागते। तुम्ही एकदा नक्की या पद्धतीने करून बघा, मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल। आता आपण कांदा खोबऱ्याचं वाटण करून घेऊ। आता भाजलेलं सुकं खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर हे आधी वाटून घेऊ। काय होतं ना, सगळं एकत्र जर वाटून घेतलं तर खोबरं बारीक होत नाही, त्यामुळे मी पहिल्यांदा खोबरं बारीक वाटून घेते, त्याच्यानंतर भाजलेला मसाला टाकून देणार वाटायला। बघा, ह्या पद्धतीने मी खोबरं बारीक करून घेतले। आता मी यात भाजलेला कांदा, गरम मसाला टाकून वाटून घेणार आहे। जाडसर वाटण त्या मिक्सरच्या भांड्यात केलं होतं, त्यातच मी हा मसाला वाटून घेते। याची बारीक पेस्ट करून घ्यायची। मसाल्याचा वास छान येतोय, तुम्ही या पद्धतीने नक्की करा।
आता यात थोडं पाणी टाकून बारीक वाटून घेऊ. अशा पद्धतीने कांदा खोबऱ्याचं वाटण बारीक वाटून घेतले. आता आपण कटाच्या आमटीला फोडणी देऊया. त्यासाठी मी गॅसवरती भांडं गरम करायला ठेवले. मी आता तेल टाकते. 3 ते 4 चमचे तेल टाकणार आहे अंदाजे. मोहरी चांगली तडतडायला लागली. आता 1 चमचा जिरे टाकायचे. कढीपत्ता टाकायचा आहे. आता आपण जे जाडं वाटण वाटलं होतं ते टाकून खरपूस परतून घेऊया. गॅस मी लो ठेवलाय. फोडणीला खमंग वास सुटला पाहिजे. जास्त परतायचं नाही कारण आधीच आपण खोबरं भाजून घेतलेलं आहे. 2 मिनटं परतून घ्यायचं. आता त्यात कांदा खोबऱ्याचं वाटण टाकूया. कांदा खोबऱ्याचं वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. 4 ते 5 मिनटं आपण मसाला चांगला परतून घेणार आहोत. जास्त परतायची गरज नाही कारण कांदा भाजलेला आहे, लालसर खोबरं चांगलं भाजलेलं आहे. पण तेल सुटेपर्यंत आपण यात हा मसाला भाजून घ्यायचा आहे. मसाल्याला खूप सुंदर वास सुटला आहे. मसाला परतून झाला. आता आपण त्यात मसाले टाकूया. इथे मी 2 चमचे काश्मीरी मिरची पावडर टाकते. 1 चमचा घरगुती मसाला, पाव चमचा हळद, 1 चमचा किचन किंग मसाला. तुम्हाला जर तिखट आवडत असेल जास्त तर तुम्ही मसाले वाढवू शकता. आता मस्तपैकी परतून घेऊ. आमच्या घरात तिखट जास्त खाल्लं जात नाही त्यामुळे मी कमी मसाला टाकलाय. तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं. मसाला खाली लागू नये म्हणून मी यात थोडं पाणी टाकते. मसाला चांगला परतलाय. मसाल्याला आता चांगलं तेल सुटलंय. आता आपण त्यात पाणी टाकूया. ते पण गरम पाणी टाकायचं आहे. रस्सा तुम्हाला कसा जाड, घट्ट, पातळ जसा हवा तसा तुम्ही करू शकता. मला पातळच आवडतो म्हणून मी पातळच करणार आहे. मी भांडं बदललं कारण त्या भांड्यात भरपूर आमटी होणार नाही. त्याआधी मी 1 तमालपत्र फोडणी द्यायला विसरली. 1 चमचा तेल घेऊन त्यात 1 तमालपत्र टाकून फोडणी दिली आणि त्यात फोडणी दिलेला मसाला टाकून घेतला. 2 चमचे शिजवलेली डाळ होती ती वाटून घेतली आणि ही वाटलेली डाळ आता आपण ह्या डाळीच्या पाण्यात मिक्स करणार आहोत. आणि हे पाणी कटाच्या आमटीत टाकायचं. पाण्याला उकळी आली ना, आपण आता फोडणी दिली कटाच्या आमटीला, तिला उकळी आली का मग हे पाणी त्याच्यात टाकायचं. मिक्सरचं भांडं धुवून घेतलंय तेच पाणी ह्या आमटीमध्ये टाकते. चवीनुसार मीठ पण टाकले. पाण्याला चांगली उकळी आली की मग डाळ शिजवलेलं पाणी टाकायचं आणि चण्याची डाळ वाटूनही टाकायची.
टोपावर झाकण ठेवायचं नाही आहे, असंच शिजायला ठेवायची आमटी. कटाची आमटी आपली तयार झाली आहे बघा. अशी मला आवडते, एकदम अशी, जास्त घट्ट नाही, जास्त पातळही नाही. मला ह्या अशी कटाची आमटी आवडते म्हणून मी ह्या पद्धतीने केली. तुम्हाला जर घट्ट आवडत असेल तर तुम्ही घट्ट करू शकता. आता आपण त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया. आता मी गॅस घालवते. आपली या कटाची आमटी तयार. तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा.